नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग SYBA विषय मराठी स्पेशल 1 प्रकरण आहेत आत्मचरित्र। मागच्या तासाला आपण आत्मचरित्र ही संकल्पना लक्षात घेतलेली होती। त्याचे स्वरूप काय आहेत हेही सुद्धा आपण थोडक्यात लक्षात घेतलेलं होतं। आज आपण मराठी आत्मचरित्राची प्रेरणा काय आहेत व वाटचाल त्याची कशी होत गेली याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत। खऱ्या अर्थाने आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकारच ललित गद्याचा एक भाग आहे असंही आपण मागच्या तासाला समजून घेतलं होतं। आणि या आत्मचरित्राला सुद्धा खऱ्या अर्थाने बहर केव्हा आला असेल तर स्वातंत्र्यपूर्व काळातच, आणि त्यापेक्षा स्वातंत्र्योत्तर काळात त्या बहराला आणखी वाढ झाली म्हणायला हरकत नाही। अलीकडे मराठीत आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराला चांगला बहर आलेला दिसतो। प्रत्येक माणसाला इतरांच्या जीवनाविषयी उपजत कुतूहलच एक असते। विशेषतः आपल्या जीवनात ज्यांनी लक्षणीय कार्य केलेले आहे अशा व्यक्तींच्या जीवनचरित्राविषयी समाज माणसात एक प्रकारची आदराची भावना असते। त्याची जडणघडण कशी झाली, त्याच्यावरती संस्कार कसे होते, त्याची जीवनशैली कशी होती, जीवन जगण्याची पद्धत कशी होती याविषयी ते समजून घेण्याचा एक कुतूहल सर्वसामान्य माणसामध्ये असते, वाचकांमध्ये असते। जीवन प्रक्रियेचे स्वरूप समजून घेण्याच्या प्रेरणेतूनच वाचकाला आत्मचरित्रकार ही आत्मचरित्राद्वारे एक प्रकारे सामाजिक मनाशी हृदय संवाद साधत असतो। त्यांच्या वाचनामुळे वाचकाला आत्मचरित्रकार हा एक माणूस म्हणून आकलन व्हावा ही त्याची एक सार्थ अपेक्षा असते। एखादा शास्त्रज्ञ असो किंवा एखादा समाजसेवक असो किंवा एखादा कलावंत असो, साहित्यिक असो, त्याचं एकूणच चरित्र काय आहे, त्याची एकूणच जीवन घडण कशी झालेली आहे याविषयी एक उत्सुकतेच्या पोटीच मनुष्य वाचक हा आत्मचरित्र वाचन करत असतो। आणि आत्मचरित्रकार ही आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही आपण उपभोगलेलं आहेत, जे काही जीवन जगलेलं आहे, यश अपयश पचवलेलं आहे, ते सगळं तो मांडण्याचा प्रयत्न त्या आत्मचरित्रामध्ये करीत असतो। चरित्राद्वारे हे समाधान वाचकाला पूर्णत्वाने मिळू शकत नाही। आत्मचरित्र मात्र वाचकाला सत्यदर्शन घडविते, त्याचबरोबर ते अंतर्मुख करते। सर्वसामान्यतः चरित्र हा वाङ्मय प्रकार वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असाच असतो। ललित व ललितोत्तर वाङ्मयाच्या सीमारेषेवर असणारा एक वाङ्मय प्रकार म्हणून याकडे बघितल्या जाते। आत्मचरित्राला किंवा आत्मचरित्रकाराला मागील जन्माचे अवलोकन करीत असताना आत्मपरीक्षण करावे लागते, थोडं भूतकाळात जावं लागते। त्यावेळी त्याला वस्तुनिष्ठ विश्लेषण पद्धतीचा अवलंबन करून स्वतःच्या गतकाळाचा लिहिलेला नुसता इतिहास नव्हे तर स्वतःच्या गतकाळाची सिंहावलोकन, विश्लेषण आणि आत्मनिरीक्षण करून त्याला तो इतिहास एकूणच जीवनपट त्याला लिहावा लागतो। सत्यकथन, तटस्थ वृत्ती, स्वला केंद्रस्थानी ठेवून त्याला मध्यवर्ती ठेवून घटनांची योग्य निवड, सुयोजित त्याची मांडणी असायला पाहिजे। आणि वस्तुस्थिती दर्शक निवेदन ही आत्मचरित्राची प्रमुख अंगे आहेत। अवलोकन हे वस्तुनिष्ठ पण निवेदन मात्र आत्मनिष्ठ अशी दुहेरी जबाबदारी आत्मचरित्रकारावर असते। स्वमध्ये मी अधिक मिसळला तर त्याला अहमचे स्वरूप प्राप्त होते। आत्मचरित्राचे खरे तर स्वरूप हे ललित वाङ्मयाचाच एक भाग असतो। या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यपूर्व काळातील
आत्मचरित्र लेखनामागील प्रेरणा कोणत्या होत्या व स्वातंत्र्योत्तर काळात त्या कशा बदलत गेल्या हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. तेव्हा आपण क्रमशः काही गोष्टींचा विचार करणार आहोत. त्यातच स्वातंत्र्यपूर्व काळातील आत्मचरित्र लेखनामागील प्रेरणा काय होत्या आणि त्यावेळेस जे निर्माण झालेले जे आत्मचरित्र आहेत ते कसे निर्माण झालेत याचाही आपण थोडक्यात विचार करणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळातील आत्मचरित्र लेखनामागील प्रेरणा. अव्वल इंग्रजी कालखंडापासून आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार मराठीत रूढ झाला. त्यापूर्वी आत्मचरित्रे लिहिली जात नव्हती असे नाही. जसे की साहित्यकार निरंजन माधव यांनी पती व पत्नी यांच्यातील संवाद रूपात संप्रदाय परिमळ हा आत्मचरित्रपर ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर त्यांच्याच काळात नाना फडणवीसांनी लिहिलेले आत्मचरित्र, प्रांजळ निवेदन व उत्कृष्ट लेखनशैली यामुळे त्यांचा हा ग्रंथ हा आत्मचरित्रपर ग्रंथ उल्लेखनीयच ठरलेला होता. बापू कान्हो नावाचे एक आत्मचरित्रकार यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राची मांडणी ही बखरीसारखी म्हणजेच बखर वाङ्मयासारखी झालेली आहे. तर गोडशे भटजींच्या माझा प्रवास मधून जे आत्मनिवेदन आलेले आहे तेही रोचक अशा स्वरूपातले आहेत. त्यात त्यांनी तत्कालीन समाजस्थितीचे चित्रण केलेले आहेत. पण या सर्व आत्मचरित्रपर लेखनात नव्या प्रेरणांचे दर्शन घडत नाही. तर 1870 ते 1871च्या सुमारास दादोबा पांडुरंग यांनी लिहिलेले आत्मचरित्र हे आधुनिक काळातील मराठीतील पहिले आत्मचरित्र मानले जाते. आत्मचरित्राची जे काही आवश्यक घटक आहेत त्या घटकाला अनुसरून दादोबा पांडुरंगाने जे आत्मचरित्र लिहिलं आहे त्यालाच आधुनिक कालखंडाच्या काळात पहिलं असं आत्मचरित्र लिहिल्याचा मान त्यांना मिळतो. अव्वल इंग्रजी कालखंडातील महाराष्ट्रीय समाज माणसात रुजू घातलेली उदारमतवादी विचारसरणी आणि ते प्रत्यक्षात आणू पाहणाऱ्या कृतिशील समाजसुधारकांचे प्रयत्न व तत्कालीन शिक्षण प्रणाली यांची माहिती या आत्मचरित्रामध्ये मिळते. अलिप्त मनाने केलेले हे आत्मनिवेदन आहेत. त्यांचे समकालीन असणारे बाबा पद्मनंजी यांनी अरुणोदय नावाच्या आत्मचरित्रामधून आपल्या धर्मांतराची हकीकत प्रांजळपणे सांगितलेली आहे. तत्कालीन रूढीग्रस्त समाजाचे त्यांनी वास्तव दर्शन घडविलेले आहेत. जीवनाचा केवळ वृत्तांत कथन करावा व त्यातून वाचकांनी काही बोध घ्यावा असा दृष्टिकोन या सुरुवातीच्या काळातील आत्मचरित्रकारांनी बाळगलेला दिसतो. ज्ञान परंपरेचे महत्त्व व ज्ञान संवर्धनाचे उत्तरदायित्व या दोहोंच्या जाणीवेमुळे त्यांनी ही बोधवादी भूमिका स्वीकारलेली अधिक दिसते. प्रबोधनपर साहित्य म्हणून सुद्धा त्या काळचा जर आत्मचरित्राचा विचार केला तर नक्कीच प्रबोधनात्मक हे आत्मचरित्र साहित्य होते काय असा एक आपल्या समोर प्रश्न पडतो. अवतीभोवतीचा समाज हा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या विपन्नावस्थेत असल्यामुळे समाजाचे व्हावे या प्रेरणेने त्यांनी आपले अनुभवदान जीवनातील रोचक आठवणींच्या रूपाने खुले केले. आपण सर्वज्ञ आहोत असा अभिनय त्यांनी कधीही पाहिला नाही, तर केवळ समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने त्यांनी आपली साहित्य निर्मिती केलेली आहे. साहित्य हा जणू समाजाचाच आरसा आहे. या प्रेरणेतून या साहित्य मंडळीने आपापलं जीवनचरित्र, आपलं आत्मचरित्र यांनी लेखन काम केलेले आहेत. त्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आपली उभी हयात मात्र स्त्री शिक्षणासाठीच वेचलेली होती हे आपण सगळे ज्ञात आहोत, आपल्याला माहिती आहेत. आणि आपल्या जीवनचरित्रामधून विद्यार्थ्यांना विशेषतः बोध व्हावा, जे की
देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, त्यांना या गोष्टीची जाणीव व्हावी अशीही त्यांची एक अपेक्षा होती. कर्वेसारखेच एक दुसरे समाजसुधारक म्हणजेच सी ग देवधर, की त्या काळातील एक महान व्यक्ती म्हणून ते नावाजलेले होते. यांनी समाज सुधारण्याच्या कार्यातील आपले अनुभव कथन केलेले आहेत. तर गतकालीन स्मृतीत रमणे व आपला जीवनवृत्तांत सादर करणे हा उद्देश नचिकेळकर यांनी गतगोष्टीत बाळगलेला आहे. गतगोष्टी हे त्यांचं आत्मचरित्र. एक मोठे साहित्यिक समीक्षक म्हणून ल.र. पांगारकरांकडे बघितल्या जाते. यांचं सुद्धा हरिश्चंद्रमधील प्रेरणा ही बोधवादाचीच होती. त्याचप्रकारे धर्मानंद कोसंबी यांचे निवेदन हे आत्मचरित्रही बोधवादी स्वरूपाचे होते, परंतु प्रांजळ आत्मकथनामुळे ते लक्षणीय ठरलेले आहेत. खडतर परिस्थितीवर मात करून कशी त्यांनी ज्ञानसाधना केली याचे प्रत्यंतरही त्यांच्या निवेदन या आत्मचरित्रातून दिसते. किंबहुना स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या माझी जन्मठेपमध्ये अंदमानातील जन्मठेपेचे वर्णन 1910 ते 1924 या काळातील वर्णन त्या आत्मकथेमध्ये आलेले आहेत. त्यांच्या आत्मसमर्पणशील जीवनातील रोमांचकारी प्रसंगाचे वर्णन त्यांनी अत्यंत तटस्थ मनोवृत्तीने व काव्यमय शैलीने केलेले आहेत. यानंतर आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील काही स्त्रियांची आत्मचरित्रे आहेत, तीही आपण लक्षात घेणार आहोत. तर स्वातंत्र्यपूर्व काळातील काही स्त्रियांची जी आत्मचरित्रे आहेत ती या स्वरूपातील आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांवर दृष्टिक्षेप जर आपण टाकला तर असं आपल्या लक्षात येते की ते जवळजवळ बहुतांश हे आत्मचरित्र स्त्रियांचे हे पतिपरायण वृत्तीने लिहिलेले होते. सहजीवन आपलं कसं चाललेलं आहे आणि कशी अडचणी मात करत त्यांनी काढलेलं आहे याचंही वर्णन त्यांच्या आत्मचरित्रामधून आपल्याला दिसते आहेत. स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मचरित्रावर एक प्रकारे आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर त्यांनी पतिपरायण वृत्तीने आपल्या सहजीवनाच्या आठवणी लिहिल्याचे जाणवते. रमाबाई रानडे यांचं जर उदाहरण घेतलं तर रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या आमच्या आयुष्यातील काही आठवणीमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे या लोकोत्तर प्रज्ञावंतांच्या जीवनचरित्राला एक प्रकारे प्राधान्य मिळालेले आहे. त्यांच्या सहवासाला मुकल्यामुळे झालेल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी या आठवणी त्या आत्मचरित्रामध्ये लिहिल्या गेल्या होत्या. आणि याच प्रेरणेतून लिहिलेले आणखी एक दुसरे आत्मचरित्र म्हणजे स्मृतिचित्रे. हे लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र आहेत. हे आत्मचरित्र एक मराठी साहित्य विश्वात एक अलौकिक लेणे असे ठरलेले आहेत. बऱ्याचदा स्मृतिचित्रे याला एक आत्मचरित्रामध्ये एक मोठं मराठी साहित्यात तरी एक मोठं मान आहे असंच म्हणावे लागेल. रमाबाई रानडे या पतीची कायम छाया बनून राहणे व सोबत करणे हे आपल्या जीवनाचे मानतात, एक प्रकारचे ध्येय मानतात, श्रेष्ठ स्थान मानतात. तर लक्ष्मीबाई टिळक पतिनिष्ठा ठेवून आपल्या स्वतंत्र व्यक्तित्वाची जपणूक करतात. थोडासा हा एक फरक असला तरी पण नावा टिळकांसारख्या मनस्वी व कलंदर कवी बरोबर संसार करीत असताना झालेल्या एका ससे होलपटीचे वर्णन त्या अलिप्त वृत्तीने व संयमाने करतात. आपल्याला झालेला त्रास त्या आत्मचरित्रामध्ये व्यक्तही करतात. त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाचे प्रत्येकाने दर्शन हे स्मृतिचित्रेमध्ये घडते. परखडपणा हा या आत्मचरित्राचा एक अविभाज्य अंग आहे किंवा त्याचे एक वैशिष्ट्य असेच म्हणावे लागेल. आणि हे आत्मचरित्र निश्चितच वाचनीय अशा स्वरूपातले आहेत. ते आपण सगळ्यांनी एकदा तरी नक्कीच वाचावे असेच आहेत. यानंतर लीलाताई पटवर्धन यांच्या आमची 11 वर्षमध्ये डॉक्टर माधवराव पटवर्धनांच्या जीवनाचा आलेख आलेला आहे. माधवराव पटवर्धनांसारखा स्वप्नाळू पण उत्कट मनोवृत्तीच्या कवींबरोबर संसार करीत असताना आलेल्या अनुभवांचे प्रांजळ निवेदन
लीलाबाई पटवर्धनांनी केलेले आहेत. याशिवाय स्मरण साखळी कमलाबाई देशपांडे यांचे आत्मचरित्र तर माझी कहाणी हे पार्वतीबाई आठवले यांचे एक उल्लेखनीय असे एक आत्मचरित्र आहे. वरील सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील आत्मचरित्रांचा विचार करता तत्कालीन समाजसुधारकांनी अधिक प्रमाणात जी आत्मचरित्र लिहिल्याचे आढळून येते त्यामागे समाज प्रबोधन, समाजाला उपदेश करणे हाच मुख्य तत्कालीन समाजसुधारकांचा होता असेच म्हणावे लागेल. 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील आत्मचरित्रात स्वपेक्षा अवतीभोवतीच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे चित्रण करण्याकडे बहुतेक आत्मचरित्रकारांचा कल होता. मात्र 20व्या शतकाच्या प्रारंभापासूनच व्यक्ती स्वातंत्र्याचा उदय झाला आणि व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला एक प्रकारे प्राधान्य मिळाले. शिक्षणाचा प्रसार वाढला. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत स्त्री पुरुषांच्या भावनांची कुचंबना होत असे. पुढे त्यांच्या वागण्यात अधिक मोकळेपणा येत गेला, स्वतंत्रता येत गेली आणि संविधानाने सुद्धा अधिकार दिले. त्यामुळेच एक प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार उपभोगण्याचा एक प्रकारे स्वातंत्र्य महिलांना सुद्धा मिळालेला आहे. हा एक प्रकारच्या समाजरचनेत झालेला एक मोठा बदल मराठी साहित्यात सुद्धा आणि विशेषतः आत्मचरित्रात दाखविल्या गेलेला आहे. त्याचा आविष्कारही या साहित्यामधून झालेला आहे असेच आपल्याला म्हणता येईल. मराठी साहित्याला एक प्रकारे नवी दिशा देण्याचं कार्य सुद्धा या आत्मचित्रकारांनी केलेलं आहे असंच म्हणावे लागेल. आज आपण या तासाला इथेच थांबणार आहोत. पुढच्या तासाला मात्र स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्रे व त्यामागील प्रेरणा काय आहेत हेही आपण पुढच्या तासाला लक्षात घेणार आहोत. तूर्तास धन्यवाद.